आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य प्रदेश प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम आजपासून सुरू होत आहे. या हंगामातील सर्व सामने ग्वाल्हेरमधील नव्याने बांधलेल्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. मध्य प्रदेश प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यासाठी WWE सुपरस्टार आणि प्रसिद्ध पैलवान द ग्रेट खली यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. आसामची टीम नामिबिया दौऱ्यावर जाणार आहे. या एक दिवसीय मालिकेचं आयोजन हे नामिबिया क्रिकेट ग्राउंड येथे करण्यात आलंय. 5 सामन्यांची ही मालिका 21 जून ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. रियान पराग आसामच्या टीमचं नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही संघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आले. यासाठी वेस्ट इंडिजनं 16 सदस्यीय संघ जाहीर केला. शाही होपचा देखील या संघात समावेश करण्यात आल्यानं तब्बल 4 वर्षांनंतर होप संघात पुनरागमन करणार आहे, तर रोस्टन चेस हा वेस्ट इंडिज संघाचं नेतृत्व करणार आहे. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीची घटनेला गांभीर्याने घेत आगामी बैठकीच्या अजेंड्यात BCCIनं हा विषय समाविष्ट केला. बंगळुरूमधील घटनेनंतर BCCIच्या 28व्या अपेक्स काउन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत इंडियन प्रीमियर लीगमधील विजयाच्या उत्सवासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यावर चर्चा करण्यात येणार आहे. मात्र ही बैठक शनिवारी 14 जून रोजी होणार असून त्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेच्या नावावर राहिला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा यानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दिवशी 56.4 षटकांत 212 धावांवर खेळ आटोपला. तर या सामन्यात कगिसो रबाडानं 15.4 षटकांत 51 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. रबाडाच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या दिवसावर वरचष्मा राहिला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लंडनमधील लॉर्ड स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं 66 धावा करत इंग्लंडमध्ये सर्वाधिक 18 अर्धशतकं झळकावणारा परदेशी फलंदाज असा मान पटकावला. स्मिथनं ऑस्ट्रेलियाचा ॲलन बॉर्डर आणि वेस्ट इंडिजचा विवियन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला. दोघांच्याही इंग्लंडमध्ये 17 अर्धशतकं झळकावण्याचा विक्रम आहे. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज निकोलस पुरननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीनं निकोलस पुरनला MI न्यूयॉर्क संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. गेल्या हंगामात या संघाचं नेतृत्व कायरॉम पोलार्डकडे होतं. नॅशनल एरिना येथे खेळल्या गेलेल्या 2026 फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या ग्रुप Aच्या सामन्यात रोमानियानं सायप्रसचा 2-0 असा पराभव करून महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. या विजयासह रोमानियानं गटात अव्वल स्थानाच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.